त्यांचे प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे। तरी त्या निमित्ताने हरिभक्तपणे निलेशजी मानसिकारी महाराज कोराळे बुद्रुक त्यांची 11वी अशी कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे। तरी सर्व भाविकांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे। एका बाजूला पुरुष आणि एका बाजूला महिला बसतील। एक 2च मिनिटात कीर्तन सेवा सुरू होत आहे। सर्वांनी पुढे सरून बसायचं आहे। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय श्रीराम सुंदर दान उभे बेठवरी, सुंदर दान उभे बेठवरी, सुंदर दान उभे बेठवरी, सुंदर
हरी श्रीराम तू तमरे
हरे राम कृष्ण हरे रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता
मातेची या चित्ती मातेची या चित्ती मातेची या चित्ती मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अभिमानाची रात्री अभिमानाची रात्री अभिमानाची रात्री अभिमानाची रात्री मातेची या चित्ती अवघी बालकाची व्यक्ती अवघी बालकाची व्यक्ती अवघी बालकाची व्यक्ती मातेची आरती अभिमानाची रात्री अभिमानाची रात्री अभिमानाची रात्री देव विठुरी आपुला जवळी घेताशी ना गेला जवळी घेताशी ना गेला जवळी घेताशी ना गेला दावी प्रेम घाती दावी प्रेम घाती आणि अंगावर चढते आणि अंगावर चढते देह विसरी आपुला देह विसरी आपुला जवळी घेताशी ना गेला जवळी घेताशी ना गेला तुका संता पुढे पायी झोंबे लाडे पुढे पायी झोंबे लाडे पुढे पायी झोंबे लाडे पुढे तुका संता पुढे पायी झोंबे लाडे पुढे पायी झोंबे लाडे पुढे झोंबे लाडे पुढे
मातेची अदिती मातेची अदिती मातेची अदिती मातेची अदिती मातेचे अदिती मातेचे मातेची या चित्ती अवघे बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला दावी प्रेम भाते आणि अंगावर चढते देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला तुका संता पुढे पायी झोंबे लाडी पुढे देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. कथेला प्रारंभ करण्यापूर्वी एक विनंती करतो, पुरुष मंडळ सगळ्यांनी थोडं थोडं पुढे सारखा. माता माऊल्या तुम्ही सगळ्यांनी उठून इथपर्यंत पुढे या. चला उठा पटकन. परत लोक आले की त्यांना बसायला जागा नसते. या इथपर्यंत यायचं जवळ. या पुढे आलो फोटो पर्यंत आलं तरी चालेल. या सगळ्यांनी उठूनच या. सगळं थोडस पुढे आलो या. थोडं थोडं पुढे नाही काय अडचण तर भरपूर. आणि ही जागा अशीच राहते शेवटपर्यंत.
बसा बसा बसा, बोलण्यासारखं काही नाही, बसा. बघा बरं, तुम्हाला आता आवाजाचा पण त्रास होणार नाही आणि येत असताना थोडा पाय पण मोकळा करा. बसले का सगळे? करा एकदा आता सगळ्यांनी भजन. विठाला विठाला मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला. प्रथम मन तुझ एकदंता, रंगी रसाळ ओढवी कथा. देवा तुची गणेशु, सकलार्थ मती प्रकाशु. म्हणे निवृत्ती दासु, अवधारी जोजी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम. जगन निहित पाणिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम. सदेह धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचे. दुसरे चरणा संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. अपारा अमुपा पांडुरंगा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदांबुज तेजस्फुरदि प्रदेशं. विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. आता माझे दंडवत तुमच्या 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 संत चरणासी. ऐसे नमन करुणी सकळा. हरिकथा बोलवी बोबडिया बोला. अज्ञान म्हणगुनिया पुलिया बाळा चालवी सकळ नामनी. मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान श्री पंढरीनाथाच्या चरण कमलावरती संकीर्तन रूपी शब्द पूजा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग श्री तुकोपनिषद अर्थात तुकोबरायांच्या अभंग गाथ्यातील 4 चरणाचा अभंग संत पर प्रकरणातला असून या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबराय संतत्व सांगण्याकरिता मातृत्वाला मध्ये घेत आहेत आणि अशा आशयाचा हा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाचा सरळ सोप्या शब्दातला भावार्थ सांगतो. या अभंगाचं विस्तृत चिंतन सांगण्यापूर्वी आपण का एकत्र आलेलो आहोत, की कथा कोण्या निमित्ताने या विषयानं परिहार रूपानं 1-2 वाक्य फक्त बोलतो आणि नियोजित वेळेत म्हणजेच
श्री 12 वाजून बरोबर 2 मिनिटांना आपण फुलं टाकू आणि 12 वाजून 5 मिनिटांनी आरती करून या संकीर्तनाला भगवत चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करू. आता थोडस लक्ष द्या. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग संतपर प्रकरणातला आहे. आता थोडस लक्ष द्या. जर तुम्ही सरळ अर्थ सांगताना जर व्यवस्थित लक्ष दिलं तर पुढचं कीर्तन ऐकायला सोपं जातं. तुम्ही जाणकार मंडळी आहे, कीर्तन ऐकणारी मंडळी आहे, मला लक्षात लगेच आलं. कारण उठा आणि पुढे या म्हटलं की लगेच पुढे येतं त्याला कीर्तनाची आवड असते. आणि ज्याला किती सांगितलं तरी ती म्हणतं तुमचं चालू द्या, बरंय बरंय इथं बरंय. ओळखून जायचं ते फक्त आवाजनं पोचवाय आलंय. त्याला कीर्तनाची फारशी गोडी नाहीये. साध्या भाषेत तुम्हाला कळलं असं बोललो. म्हणून आपण सगळे कीर्तनातील एक जाणकार श्रोते आहात आणि म्हणून एक विनंती करतो की ज्या ज्या वेळी तुम्ही कथा कीर्तन ऐकायला जाता त्यावेळी जो अभंग सेवेकरता निवडलेला असतो त्या अभंगाचा सरळ सोप्या शब्दातला अर्थ ज्यावेळी वक्ता सांगत असतो त्यावेळी तो अर्थ जर व्यवस्थित ऐकला तर पुढचं कीर्तन ऐकायला अतिशय सोपं जातं. म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येतं नेमकं अभंगाची त्या ठिकाणी रूपरेषा काय आहे. आता अभंगाचा अर्थ सांगतो. श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये आई आणि लेकराविषयी बोलताना दिसत आहे. पण ते आई आणि लेकराविषयी बोलणं काय, याचं कारण काय हे अभंगाच्या शेवटच्या चरणापर्यंत कळत नाही. पहिले 3 चरण कांतीलाल महाराज कळतच नाही. हा अभंग फक्त आई आणि लेकरा करता लिहिलाय असंच वाटतं. पण शेवटचं चरण ऐकलं की असं वाटतं आई आणि लेकरू संतत्व समजून सांगण्याकरता लिहिलेले आहे. आता लक्ष द्या. पहिल्या चरणात तुकोबराय बोलतात मातेची या चित्ती अवघे बालकाची व्याप्ती. आता सरळ सोपा अर्थ सांगतो. माता, माता म्हणजे आई. आईच्या चित्तामध्ये अवघी बालकाची व्याप्ती म्हणजे सदैव सदैव आई ज्याची चिंता करते त्याचं नाव आहे लेकरू. बरोबर आहे ना. आईला सदैव आपल्या बालकाची चिंता असते, सदैव शेवटच्या श्वासापर्यंत. मग त्या आईचं वय किती आहे आणि लेकराचं वय किती आहे हे तिथं महत्वपूर्ण ठरत नाही. पण ते आई नावाचं पात्र शेवटच्या श्वासापर्यंत लेकराची चिंता करते. पहिल्या चरणाचा अर्थ कळाला. दुसरं चरण, ती आई तिला किती जरी दुःख झालं तरी त्या आईनं जर तिचं लेकरू पोटाशी धरलं तर तिची सगळी दुःख विसरतात. तुकोबराय बोलतात देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला. स्वतःचा देह सुद्धा ती विसरून जाते. कधी? स्वतःच लेकरू ज्यावेळी ती आपल्या पोटाशी धरते. शिन, शिन शब्दाचा अर्थ तुकाराम महाराजांना आपण शिन कशाला म्हणतो? आपल्या भाषेत शिन म्हणजे काय? आपल्या भाषेत कंटाळा. बरोबर आहे ना, कंटाळा. पण तुकाराम महाराजांना शिन शब्दानं दुःख सांगायचं. तुकोबराय म्हणतात जवळी घेता शिन गेला. म्हणजे सगळं दुःख त्या आईचं जातं. कधी? त्या लेकराला ज्यावेळी ती जवळ घेते. आता 2 चरण कळाली. आता 3रं चरण, ती आई ज्यावेळी तिचं सगळं काम आटोपते आणि दुपारच्या वेळी तिला थोडी विश्रांती घेऊ वाटते आणि ती स्वतःचा अंग टाकते आणि त्यावेळी तिला असं वाटतं माझ्या लेकरानं माझ्याजवळ थांबावं. पण ते लेकरू असं असतं ते काय घरात थांबवत नाही, सतत बाहेर पळायला बघतं. मग त्यावेळी ती आई काय करते बघा ना. काय तुकोबरायांचं लिखाण आहे हो. किती कांतीलाल महाराज बुद्धी चातुर्य आहे तुकोबरायांचं. काय प्रसंग प्रत्येकाच्या घरातले तुकोबरायांनी गाद्यात लिहिले. तुकोबराय म्हणतात ती आई काय करते त्या लेकराला हाक मारते, बाळा हे बघ माझ्या हातात काय आहे मी तुला देते. आणि ते लेकरू रांगत रांगत कसं तरी पळत उठत पडत आईकडे येतं आणि आईच्या हातात काय असतो? काहीच नसतं. ती मोठ उघडलं तर आईच्या हातात काहीच नसतं. ते आई हसते, लेकरू हसतं आणि ते लेकरू आईच्या अंगावर इकडून तिकडून लोळतं. तुकोबरायांनी लिहिलं डावी प्रेम वाहते आणि अंगावर चढते. ते लेकरू आईच्या अंगावर इकडून तिकडं बाळगतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात त्या आईच्या चित्तात सदैव लेकराची चिंता असते. ती आई लेकराला घेतल्यानंतर सगळं दुःख तिचं निघून जातं. ती लेकराला प्रेम भातुके दाखवून ते लेकरू त्या आईच्या अंगावर जसं खेळतं
तसं तुकाराम महाराज म्हणतात माझ्या अगोदरचे जे काही संत होऊन गेले त्या संतांच्या पायामध्ये तुका संता पुढे पायी झोंबे लाडे पुढे. कारण ते संत तुकोबऱ्यांचे एक प्रमाण सांगतो. तुका म्हणे करी कोड आणि पुरवी लाड आमुचा. अभंग अतिशय गोड येतो, आपण पुढे त्याचा उल्लेख करणार आहे प्रमाणात. तुकोबऱ्या म्हणतात पुरवी कोड. कोड म्हणजे इच्छा. तुका म्हणे करी कोड म्हणजे माझी इच्छा देवा ही आहे. पुरवी लाड आमुचा. काय लाड आहे तुकोबराय तुमचा, काय तुमचं कोड आहे. त्यावेळी देवाला तुकोबराय सांगतात मला आहे ना त्या संताच्या पायात खेळू दे. तुका संता पुढे पायी झोंबे लाडे पुढे. आणि म्हणून मी सुरुवातीला बोललो होतो अभंगाची 3 चरण ऐकली की असं वाटतं हे आई आणि लेकरा करीत आहे. पण आई आणि लेकरू तुकोबरायांनी या कर्तामध्ये घेतलाय की संत आणि तुकोबराय यांचं नातं श्री जगद्गुरु तुकोबराय या रूपकानं तुमच्या आमच्या समोर मांडताय. आणि अशा आशयाचा या अभंगाचा सरळ सोप्या शब्दातला भावार्थ आहे. हा इथंच थांबवतो. परिहार रूपानं थोडस बोलतो. 11 वाजलेल्या घड्याळ पुढे पळताय आणि मला नियोजित वेळेत 12:05 सगळं संपवायचंय. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खर तर एक वाक्य मी आदरानं बोलेल महाराज की आपण नेहमी कथा कीर्तन करत असतो. पण ती कथा कीर्तन करत असताना काही वेळी आपलं संचित फळाला येतं. तुकोबराय बोलले धन्य मी मानीन आपुले संचित राहिली से प्रीत तुझे नाम. देवा अरे तुझ्या नाम चिंतनावरती माझं प्रेम आहे आणि म्हणून माझं संचित फळाला आलं. असं मी आज म्हणेन कारण या दरेकर परिवारातील या मातेचं हे प्रथम श्राद्ध कर्म हे मला बोबड्या बोलानं करण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजेल. हे भाग्य समजण्याचं कारण काय. तुम्ही म्हणाल महाराज रोजच तुम्ही कीर्तन करता की हो. रोज जरी कीर्तन करत असलो तरी आजचं कीर्तन हे ज्या माता माऊलीचं आहे की ज्या माता माऊलीनं वैकुंठवासी श्री तुकाराम अण्णा यांच्या बरोबर 2 तप पंढरीची वारी केलेली आहे. आणि अशा आईचं श्राद्ध कर्म करायला आपल्यासारख्याला मिळणं ही भाग्याची संपत्ती आहे महाराज. 2 तप म्हणजे 24-25 वर्षाची त्यांच्या जीवनातली वारी आहे. त्या वारी इतका सुद्धा आपला परमार्थ नाहीये. आणि अशा माऊलीचं हे श्राद्ध कर्म आपल्या वाट्याला येणं आपण तिच्याविषयी काय बोबड्या बोलानं बोलणं ही भाग्याची संपत्ती आहे. आणि म्हणून त्या दिव्य असणाऱ्या मातेच्या चरणावरती ती सेवा समर्पित करीत असताना वैकुंठवासी चतुराबाई तुकाराम दरेकर या आईंचं हे श्राद्ध कर्म आहे. त्यांच्या पश्चात त्यांची 4 मुलं आहेत. त्यामध्ये श्री बाळकृष्ण असतील, श्री प्रकाशराव असतील, श्री अरविंदराव असतील. त्याचबरोबर एक मुलगा त्यांना देव आज्ञा झालेली आहे ते वैकुंठवासी श्री नंदकुमार त्यांचा मुलगा योगेश दादा असेल. हा दरेकर विस्तृत परिवार असेल. आणि हा आज आपल्या आई करता एकत्र येतोय. आणि मला हे देवाकडे मागण्याकरता उभं केलंय. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. खर तर थोडं लक्ष द्या. माझं जे हे आजचं मागणं आहे ना महाराज ते माझं मागणं माझ्या मागायच्या अगोदर देवानं पूर्ण केलाय. जर या आईनं गळ्यात तुळशीची माळ घातली असेल, पंढरपूरची वारी केलेली असेल तर तिला वेगळं देवानं आपलंस करावं. एका जनार्दनी ऐसा जनाने एका जनार्दनी ऐसा जनाने एका जनार्दनी ऐसा जनाने एका जनार्दनी ऐसा जनाने
जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. एकनाथ महाराज म्हणतात तो देवा परम पूज्य जगी. जर आपण देवाची पूजा करत असू तर देवाबरोबर त्याची पूजा करण्याच्या तो योग्यतेचा आहे. पण कोण? जो देवाच्या आवडीनं राहतो. मग देवाची आवड काय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं? आपण रात्रंदिवस त्याचं नामचिंतन केलेलं आवडतं. पुढं देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हे देवाला आवडतं. पुढं काय आवडतं? आपल्या अंतःकरणामध्ये वैष्णवांविषयी कळवळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एवढ्यावरती देवाची आवड थांबत नाही. देवाला पुढं काय आवडतं? जे या जिन्नी केलं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि साधन निरधारी आन नाही. याच्यापेक्षा दुसरं कुठलं साधन नाही एकनाथ महाराज म्हणतात. आणि ह्या जर देवाच्या सगळ्या आवडीनं आपण आपल्या जीवनात वागलो तर देवाच्या पूजेबरोबर आपली सुद्धा पूजा करण्याच्या योग्यतेचं आपण आहे. म्हणून एकनाथ महाराज बोलले एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. कोणता नेम? झालं गेलं सगळं. हेच नेम सांगितले ना. हृदयात वैष्णवांचा कळवळा, गळ्यात तुळशीची माळ, सतत देवाचं नाम चिंतन आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आणि या सगळ्या गुणांवरती खरं उतरणार व्यक्तिमत्व म्हणजे हे आजी. आणि म्हणून त्या आज मी देवाकडे म्हणणारच नाही देवा यांना आपलंस कर. देव म्हणून गप, मी कधीच आपलंस केलंय का? त्यांनी काय केलंय? तुकोबरायचा गाथा सांगतो. तुकोबराय म्हणतात पिंड पदावर पिंड पदावरी म्हणायचंच नाही महाराज देवा या आईला आपलं सकट म्हणायचंच नाही. कारण देव म्हणतो, तुकोबरायांनी सांगितलं की त्यांनी जर तुळशीची माळ घातली असेल, जर पंढरपूरची वारी केलेली असेल तर त्यांनी हयातीत स्वतःचा पिंड मला अर्पण केलेला. पिंड पदावरी दिला आपुलिया करी. आपल्याच हातानं आपला पिंड देवाला समर्पित करणं याच नाव आहे देवाच्या आवडीची भक्ती करणं. आणि हे आजींच्या जीवनामध्ये हा परमार्थ आहे. आणि म्हणून मी देवाला मागणं उचित नाही. मी फक्त घेतलेल्या अभंगाचं निरूपण करणं एवढंच. कारण देव म्हणेन मी त्यांना कधीच आपलंसं केलंय. पण एक आणखी पुढं वाक्य बोलतो, आणखी पुढं वाक्य बोलतो. श्री आदरणीय तुकाराम अण्णा असतील, या आजी असतील, यांनी वैष्णव धर्म स्वीकारत असताना यांच्या पश्चात यांच्या एका मुलाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. आणि कांतीलाल महाराज ही जमेची बाजू आहे. जसं आपण इतर गोष्टीमध्ये आपण वारस हक्कानं आपण पुढे उभा राहतो, तसा पारमार्थिक वारसा सुद्धा आपण चालवला पाहिजे, निश्चित चालवला पाहिजे. तुम्हाला एक वाक्य बोलू का? त्यांच्या पुण्याईनं आपल्या जीवनातली भरभराट आहे. त्यांच्या पुण्याईनं एका सुभाषितकाराचं सुभाषित सांगतो. तो सुभाषितकार म्हणतो, आपण आपल्या जीवनामध्ये जर सुसंस्कृत असेल तर कुणाच्या पुण्याईनं. याला सुभाषितकाराचं मत आहे
सुशीलो मातृपुण्येनं, आईच्या पुण्याईनं आपण सुशील म्हणजे सुसंस्कृत असतो. त्याच्या पुढे सांगितलं सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येन उभे राहो. आता संत म्हणजे काय? संतांची व्याख्या सांगायचं म्हटलं तर गुरु हा संत कुळीचा राजा. आता गुरु म्हणजे काय? जो आपल्या अज्ञानाचा अंत करतो, जो आपल्याला सज्ञान बनवतो. याच्याही पुढे बोलू का? जो लघु अवस्थेतून गुरु अवस्थेत नेतो त्याचं नाव गुरु. मग आपल्या जीवनातला महाराज पहिला गुरु कोण हो? पहिला गुरु जन्मदाती आई आणि जन्मदाते वडील. मग मला सांगा, ते जर आपले गुरु असतील, तर ते गुरुच संत कुळातले राजे. मग ती आई वडील संत नाहीत का? आणि अशा आई वडिलांना तर संत म्हणायला हरकतच नाही की ज्यांनी स्वतः पंढरीची वारी केली आणि ते करून आपल्याला करायचा उपदेश केला. अगदी तुकोबराय बोलले, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. मी स्वतः देवाची भक्ती करतो पण इतरांना सुद्धा देवाची भक्ती करायला लावतो आणि या दोन्ही ठिकाणी मी चुकत नाही. तुकोबराय बोलले ना, त्याप्रमाणे यांचं चरित्र आहे. स्वतः देवाची भक्ती केली आणि हा पुण्याईचा काळ उभा केला आणि आपल्याला सुद्धा एक आदर्श दरिता पंढरीची मलाही कळलं नाही. दरिता पंढरीची वाट पुढं नाही संकट मुक्तीचे, नाही संकट मुक्तीचे म्हणजे मुक्ती मिळवण्याकरता कुठलंच संकट नाही. धरता पंढरीची वाट. पंढरीची वाट धरणं म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परम सुखाची प्राप्ती करून घेणं. का तर ते पंढरपूर हेच वैकुंठ आहे. तुकोबराय बोलले, तुका म्हणे केली सोपी पाय वाट आणि पंढरी वैकुंठ भूमीवर. भूमीवरचं वैकुंठ म्हणजेच पंढरपूर आहे. मग मी कसं आज म्हणायचं देवा या आईंना वैकुंठात जागा दे? देव म्हणून ग बस, त्या आधीच वैकुंठ स्थित आहे, त्या अगोदरच वैकुंठ स्थित आहे आणि त्यांच्यामुळं हा पुण्याईचा काळ या कुटुंबाकरता उभा आहे. पुण्य उभे राहू आता संताचे या कारणे. हे संत या कुटुंबाकरता. पुढं तुकोबराय बोलले, यांनी काय केलं ते आपण करा पंढरीच्या लागा वाटे. का त्या वाटेला जायचं? सका भेटे विठ्ठल, तो भगवान परमात्मा आपल्याला भेटल म्हणून आपण त्या वाटेला लागायचं. पण आता मूळ मुद्दा राहतो महाराज, हे कोण्या ठिकाणी गेलेत आणि आपल्याला तिथं जाण्याकरता काय करावं लागेल. आता थोडं बारकाव आहे बरं का. यात इथं गुया आणि इथं प्रमाणानं बोलणार, मायापदरचं बोलणारच नाही ते कुठे गेल्यात त्या. तुकोबराय म्हणतात, पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी. पुढीलांची इच्छी म्हणजे आपल्या अगोदर बघा, ज्येष्ठांची का आवडी, ज्येष्ठांची आवडी, ज्येष्ठांची का जोडी असत आणि इतर आवडी नको. म्हणजे इतर कुठलं मला काही नको, या ज्येष्ठांनी जे कार्य केलं तेव्हा ते पूर्ण कर. पण ते करण्याकरिता तुकाराम महाराज म्हणतात, नाही बळ ते अंगी. माझ्या अंगात ते बळच नाही. का नाही तर ते कुठं गेलेत? ते कुठं गेलेत तुकोबराय सांगतात, संत गेले तया संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. देवराया पाववी, देवराया पाववी, देवराया पाववी, देवराया पाववी, देवराया पाववी, देवराया पाववी. आणि तिथं जाण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, नाही बळ अंगी. काय बोलणं होतं तुकोबरायांचं की ज्यांचं नाव ऐकलं तरी यम थरथर कापतया. आणि तुकाराम महाराज म्हणतात, देवा
माझ्या अंगात तेवढं बळ नाही. कुठं जाण्याकरता संत गेले तया ठाया देवराया पाववी. म्हणजे या कुटुंबातली आई जशा संत आहे, इतर जसे संत आहे आणि ते भगवान परमात्म्याच्या पायाजवळ जागा मिळवून स्थित झाले. मलाही तिथं जायचंय, पण देवा माझ्या अंगात तेवढं बळ नाही बळते अंगी. आणि म्हणून हे तुकोबराय स्वतः करता नाही बोलले, ते आपल्या सगळ्याच रूपात घेऊन तुकोबराय देवाकडे बोलतात. त्यांच्या अंगात तेवढं सामर्थ्य आहे, पण ते आपल्या करता बोलले. म्हणून आपण काय विचार केला पाहिजे, जी भक्ती यांनी केली ती आपल्या जीवनात घडली पाहिजे. जे यांनी केलं ते आपण केलं पाहिजे. तुळशीची माळ, गोपीचंदनाचा टिळा, पंढरीची वारी, आणि हे जर आपल्या जीवनात असेल तर निश्चित ह्यापर्यंत आपण पोचलो. पण आपण तिथं जाण्याचा प्रयत्न करीत नाही. आणि अशा व्यक्तीची ही पुण्यस्मरण मी व्यक्ती सापेक्ष, तुम्हाला सगळ्याला माहित आहे, मी व्यक्ती सापेक्ष कधीच बोलत नाही. फक्त नाव वाचून दाखवतो, सुरुवातीला एकदा आणि शेवटी एकदा, एवढंच करतो मी. पण आज या व्यक्ती सापेक्ष बोलण्याचं कारण आहे, त्या व्यक्तीचं जीवन तसं आहे, त्या व्यक्तीचं जीवन तसं आहे. इथं या गादीवरती तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, वर्णावी ती थोरी एक विठ्ठलाची आणि कीर्ती मानवाची सांगू नये. या गादीवरून माणसाची कीर्ती सांगायची नसते. पण मी का बोलतोय तर ही सर्वसामान्य व्यक्ती नाही आहे. यांनी जर पंढरीची वारी केली असेल तर तुकोबरायांच्या भाषेत देव पाहावया गेलो आणि ते देव होऊन गेलो. मग काय या कुटुंबाकरता या देव नसाव्या आणि काय यांची कीर्ती या कीर्तनात सांगू नये महाराज? निश्चित सांगावी. जरी संप्रदाय तसा सांगत असला तरी संप्रदायाला सुद्धा अशा व्यक्तींना, जसं तुम्ही बोलला, तो देवा परम पूज्य जगी, मग यांची कीर्ती वर्णायला हरकत नाही. पण आता एक वाक्य बोलू का? हात जोडून बोलतो महाराज, इतकी अवकळा झाली संप्रदायाची. गादीवरून बोलतोय, माझा अधिकार नाही, माझं वय नाही, पण सध्याची परिस्थिती पाहता लोकांच्या अपेक्षा सांगतो तुम्हाला. लोकांच्या अपेक्षा चार आहेत. एक तर कीर्तनकारांनी नाचावं, नाहीतर कीर्तनकारानं गावं, नाहीतर आणखी दोन अपेक्षा आहेत तुमच्या. एक तर कीर्तनकारानं हसवावं, नाहीतर एक तर कीर्तनकारानं रडवावं. पण या चार अपेक्षा तुमच्या आहेत. या चारही कीर्तनातल्या उपयोगाच्या नाहीत आहे, अजिबात नाहीत आहे. एखाद्या कीर्तनकारानं करुण रसात नेलं, आईविषयी जास्त बोलला, बापाचं गाणं म्हटला, एक माता माऊलीनं पदर तोंडाला लावला, असं केलं की लगेच मागची पदर लावते. काय लागतं रडवायला? 3.5 मिनिटात मी तुम्हाला सगळ्याला रडवून दाखवतो. पण रडवणं म्हणजे कीर्तन नाही आहे. तुकोबराय बोलतात, आणि काय शुल्लके भव रोगा ऐसे जाय. आपला भव रोग घालवण्याकरता कीर्तन आहे. डॉक्टर साहेब रडवण्याकरताय का? नाही ना. पण हे आपल्याला कळणार. बाई तो लय महाराज चांगला, अर्धा तास डोळ्याच्या टिप्पा थांबू दिल्या नाही, त्यालाच बोलवा. ही मानसिकता झालेली आपली. कीर्तन हे आत्म उद्धारा करीत आहे, आत्मशांती करताय, सद्गती करताय. पण या गोष्टीचाच आपल्याला विसर पडला. म्हणून ऐकावं तर शुद्ध सात्विकतेचं ऐकावं. ते संत आहेत आणि ते ज्या ठिकाणी प्राप्त झाले, तुकाराम महाराज म्हणतात, मलाही तिथं जायचंय, पण नाही बळते अंगी. आणि अशा आईंचं पुण्य स्मरण आहे. आणि तिथं जर आपण आईची गाण, आणि महाराज लोकांचं काय सांगू तुम्हाला, महाराज लोकांच्या खालून चिठ्ठ्या येतात, आईचं गाणं म्हणा. महाराजांनी चिठ्ठी आली, ती गादी कोण्या परंपरेची आहे, नारदजींचं नाव आहे, व्यासांचं नाव आहे याला, आणि याच्यावरती रचलेली काव्य आपण म्हणावी. अरे तुकाराम महाराजांच्या नंतर पिंपळनेर गावात, पारनेर तालुक्यात निळोबराय नावाचे संत झाले. त्या निळोबरायांच्या पुढं कुणी काय लिहिलं असेल निळोबरायानंतर, पण ते इथं म्हणायला परवानगी नाही आहे. हा माझा वारकरी संप्रदाय सांगतो. आणि आज आपण खुशाल त्यांची गाणी म्हणत बसायची, खुशाल त्याच्यात 30-30 सेकंदाच्या क्लिपा करायच्या, खुशाल त्याचा स्टेटस ठेवायचा, आणि महाराजांनी अख्खा समाज रडवला असं हेडिंग त्याला द्यायचं. रडवण्यासाठी कीर्तन आहे? अजिबात नाही. ते कीर्तन हे कायमच रडणं बंद करण्याकरता आहे. आणि महाराज जबाबदारीनं बोलतो मी, जबाबदारीनं.
जर कीर्तन रडवण्याकरता असतं तर देवाचं वाहन त्याचं नाव गरुड. त्या गरुडाची आई मेली, तिचं नाव विनिता. त्या विनिताच्या साठी गरुड रडायला लागला आणि गरुडानं रडू नये म्हणून देवानं समजून सांगायला सुरुवात केली. देवानं जे समजून सांगितलं ते गरुड पुराणाचं 18 अध्याय तयार झालं. बघा ना, गरुडानं रडू नाही म्हणून 18 पुराणातलं गरुड पुराण देवानं गरुडाला सांगितलं, रडू नको तू, मी तुला तुझ्या आईची गती समजून सांगतो. हे जर सांगत असतील देव रडणं उचित नाही तर कीर्तनकारानं रडवावं काय? काय तुमचं मत आहे? नाही अजून एवढ्या समाधान झालं. आणखी एक उदाहरण सांगतो. आपल्या जवळ आपल्या चतुर्थीला जातो आपण, कुठं? मोरगावला. त्या मोरगावमध्ये मोरावर बसून गणपती बाप्पानं सिंधूसूर नावाचा राक्षस मारला महाराज. आणि तो राक्षस मारल्यानंतर त्याची आई रडायला लागली आणि गणपती बाप्पानं त्या आईचं सांत्वन केलं आणि गणपती बाप्पाने सांगितलं तू रडू नकोस, तू जर रडली तर तुझ्या डोळ्यातले अश्रू तुझ्या लेकाच्या तोंडात पडताय. गणेश पुराण उघडा आणि त्यातल्या सिंधूसुराचा वध त्या अध्यायात तुम्ही वाचा. स्वतः बुद्धीची देवता त्या सिंधूसुराच्या आईला ही गोष्ट सांगते तू रडू नको. मग गणपतीपेक्षा कीर्तनकार मोठा आहे काय? त्यानं माणसाला रडवावं? नाही अजून समजलं. आणखी एक उदाहरण देतो. प्रभू रामचंद्रांच्या अवताराच्या अगोदरचा अवतार रेणुका माता आणि जमद अग्नीच्या ऋषींच्या पोटी परशुराम भगवंत अवताराला आले. आणि ज्यावेळी रेणुका माता गेली, म्हणजे रेणुका मातेनं देह ठेवला आणि परशुराम रडायला लागला आपल्या आई करता. आता कुठल्याही मुलाला दुःख आहे ना आई गेल्याचं, पण किती रडावं परशुरामानं. आईनं स्वप्नात येऊन सांगितलं, परशु तू रडू नको, मी तुला भेटायला येते, पण तू रडायचा बंद हो. जर तू रडला तर मी जिथं आले तिथंच थांबल, मी येणार नाही. 1 महिना महाराज ते रडायचं थांबलं आणि 1 महिन्यानं त्याला रडायचंच आवरलं नाही आणि ते रडलं ना मोठ्यानं. रेणुका माता आली होती तिथंच थांबली. आता ती किती आलती तुम्हाला पत्ता देतो, जाऊन बघा. माहूर गडावरती तिची मूर्ती आहे रेणुका मातेची. केवढी मूर्ती आहे का कुणाला माहिती? किती मूर्ती हो तिची मोठी? काय आहे तिच्या मूर्तीत? फक्त इथून वरचाच भाग आहे, इथून वरचा भाग आहे, इथून खालची मूर्तीच नाही आहे. रेणुका मातेनं तिचं येणं तिथंच थांबवलं का? परशुराम रडला. मग आता मला सांगा, मग तरी सुद्धा महाराजांनी रडावलेलं बरोबर आहे का? आता तरी होय म्हणा. आता याच्या पुढे मला उदाहरणच नाही सांगा. श्रवणाची वाट तोकाळी दिसत, 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 श्रवणाची वाट तोकाळी भानगडीत न पडता श्रवणे कीर्तने झाले ते पावन. म्हणून या श्रवणानं तुम्ही भक्ती करताय ती श्रवण भक्ती, आम्ही करतोय ती संकीर्तन भक्ती. पण तुम्ही असं स्वतःला कमी समजू नका. महाराज तुम्ही कीर्तन करता आणि आम्ही नुसतं ऐकतोय, पण आम्ही जी भक्ती करतोय ना त्यापेक्षा तुमची भक्ती आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण कीर्तनकार कीर्तन करेल, पण श्रवण करणाऱ्याकरिता संप्रदायामध्ये काही प्रमाणात असं सांगितलं की श्रवणानं, श्रवणे कीर्तने झाले ते पावन. किंवा जर आपण
श्रोता आणि वक्ता दोन्ही पावन उभयता. पण पहिला नंबर कुणाचा दिला बोला ना? पहिला श्रोता. कारण श्रोता श्रवण भक्ती अतिशय महत्वाची. कारण त्या श्रवण भक्तीनं बघा ना, परीक्षिती राजानं मळवट भरला का नाही? अंगावरती राधे कृष्णचं उपारणं घेतलं का नाही? त्याला आसन बसायला होतं का नाही? ते खाली बसलं होतं आणि शुकदेवांनी सांगितलेली भागवत कथा ऐकत होतं. नुसत्या ऐकण्यानं परीक्षिती राजाचा उद्धार झाला. सांगून शुकदेवाचा उद्धार होईल का नाही सांगता येत नाही. कारण बघा, ऐकणाऱ्याची भक्ती सर्वश्रेष्ठ का? कारण ऐकणारे निष्काम आहेत आणि सांगणारा कशा करता आलाय? कोण म्हणलं पाकिटा करता? सांगणारा सुद्धा की संकीर्तन भक्तीच आहे. बघा, ऐकणारा निष्कामतेनं जसं ऐकतो तसं सांगणारा सुद्धा कळवळीनं सांगत असतो. म्हणून निळा म्हणे, पण अगोदर श्रोता मग वक्ता. यानं पावन होतं. दोन्ही पावन उभयता, दोघही पावन होतात. पण आपल्याला त्या भक्तीची अजून कल्पनाच नाही. आणि असे संत आपल्याला जगण्याचे यथार्थ मार्ग सांगतात. पण त्या संताला जर संतांविषयी बोलायचं म्हटलं तर ते संत एक पात्र मध्ये घेतात. त्या पात्राचं नाव आहे मातृत्व. आता तुम्हाला सोप्या कल्पना मांडतो 3 आणि अभंगात प्रवेश करू. मला 3 संकल्पना मांडतो. पहिली संकल्पना आहे, 1 देवाचं देवत्व, 2 मातेचं मातृत्व आणि 3 संताचं संतत्व. आता 3 गोष्टी तुमच्या समोर ठेवायच्या. देवाचं देवत्व कसं आहे? तुम्हाला विचारलं देव कसा आहे? तुम्ही म्हणाल महाराज कर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती तो देव आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा देव आहे. त्याच्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे. आपल्याला जो पाहिजे समर्थ आहे तो, बरोबर आहे ना? असा देव आहे. पण देवाचं देवत्व असं आहे, तो त्याच्या स्वभावात भेद आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद. तो फक्त भक्ताला पायाजवळ जागा देतो आणि दुर्जनाचा कार्यक्रम करतो. त्याला सुधारायची संधी तो देत नाहीये. असा देव आहे. देवाकडे जर आपण गेलो तर देवाकडे तुम्ही काहीही मागा, देव तुमची मनोकामना पूर्ण करेल. याच्या पुढे बोलू का? देवाला जर तुम्ही काही मागितलं तर देव तुम्हाला इतकं देतो की परत त्या व्यक्तीला देवाची आठवणच होत नाही. इतकं देतो ते देव. परमानानं सांगतो, प्रमाणानं. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव आणि शिराचा सागर उपमन. ज्या लेकरानं वनात जाऊन महादेवाला हाक मारली, महादेव प्रसन्न झाले आणि पोरग म्हणतात काय नको, मला वाटीभर दूध द्या. महादेव म्हणून घेतात, येडायच काय रे तू? एका वाटीभर दुधा करता तू वनात आलाय, तुला जंगलातल्या प्राण्याची भीती नाही का वाटली? ते पोरग म्हणतं मला बाकीचं काही माहित नाही, मला आईनं सांगितलं होतं तुला ओरिजिनल दूध पाहिजे असलं तर देव देईल आणि तो देव जंगलात राहतो, म्हणून मी इथं आलोय, मला तेवढं एक वाटीभर दूध द्या. आणि देवाने तथाच तू म्हटलं आणि त्याला दुधाचा समुद्र देऊन टाकला. आता मला सांगा, एवढं जर दूध त्याला दिलं तर त्याला परत देवाची आठवण होईल? असं याला म्हणायचं देवाचं देवत्व. पण जो कधीच काय मागत नाही त्याला देव कधीच सोडत नाही. बघा ना, प्रमाणानं सांगू का? साठविता आहे हृदय संपुष्टी, बाहेर दापुटी मूर्ती उभा. तो मूर्ती रूपानं बाहेर उभा आहे, पण अगोदर त्याला हृदय संपुष्टी म्हणजे हृदय मंदिरात साठवलं पाहिजे तर तो बाहेर उभा आहे. पण मागणाऱ्या करता तो एकदाच देतो, परत त्या देवाची आठवण त्याला होत नाही. देवाचं देवत्व संपलं. आता ऐका जरा, आता ऐका मातेचं मातृत्व. मातृत्व सांगायचं म्हटलं तर मी समस्त माता माऊलींची माफी मागतो. का मागतो? तर संतत्वापेक्षा, बघा, देवत्वापेक्षा मातृत्वापेक्षा संतत्व श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल महाराज देवाचे उपकार काय कमी आहेत का? आई वडिलाचे उपकार काय कमी आहेत का? पण देवाचे उपकार खूप जरी असले, आई वडिलांचे उपकार खूप जरी असले तरी त्या दोघांचे उपकार संतापुढे कमी आहेत. कमी आहेत, सिद्ध करून दाखवतो तुम्हाला. बघा, आता मातेचं मातृत्व सांगतो, देवाचं देवत्व कळालं. मातृत्व म्हणजे नेमकं काय?
एका स्त्रीला आई होण्याकरिता 18 वर्षानं लग्न करावं लागतं आणि कालांतरानं ती आई होते. आई होण्याकरता तिला एवढा सायास आहे, पण ती आई होत असताना तिला अपार कष्ट आहेत आणि वेदना आहेत. अपार कष्ट आणि वेदना आहेत. पण याच्या पुढे बोलू का? या सगळ्या वेदना जरी तिच्या जीवनात असल्या तरी एका स्त्रीला परिपूर्ण स्त्री तेव्हाच मानलं जातं ज्या दिवशी ती आई होते. त्या स्त्रीच्या जीवनात आई होण्या इतका दुसरा कुठलाच आनंद नाहीये, कुठलाच आनंद नाही. ज्या दिवशी ती आई होते त्या दिवसा इतका तिला आनंद कधीच नाहीये. पण एक वाक्य मी तरीही परत बोलतो, ती आई होत असताना तिला असंख्य वेदना आहेत. पण ती ज्या दिवशी आई होते, ज्या वेळी आई होते, ती आई झाल्यानंतर तिच्या असंख्य वेदना ती विसरते. ज्यावेळी तिला तिचं ते काळजाचा तुकडा म्हणजे एवढंसं लेकरू त्या कापडात गुंडळून तिच्या समोर आणून दिलं जातं आणि त्या लेकराला ती जवळ घेते. तुकोबराय म्हणतात ते घेतल्यानंतर तिची जी अवस्था आहे ती तुकोबरायांनी या अभंगाच्या दुसऱ्या चरणात ते हवे करे आपुला, 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 ते हवे करे आपुला. देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला. आता या प्रमाणाची उकल करतो. देवाचं देवत्व सांगितलंय. आता मातेचं मातृत्व मी तुमच्याशी बोलतोय आणि पुढे मला संताचं संतत्व सांगायचंय. हे मातेचं मातृत्व असं आहे की त्या आईला एवढ्या जरी वेदना होत असल्या आणि त्या आईच्या जवळ जर तिचं ते तान लेकरू आणून दिलं तर ती आई त्या लेकराला पोटाशी धरते आणि धरल्याबरोबर तिच्या सगळ्या वेदना ती विसरून जाते. आता त्या वेदना नेमके किती होतात तर त्याला वैद्यकीय शास्त्र सांगतं. एका माणसाच्या शरीरातील बारकाव्यानं ऐका थोडं. एका माणसाच्या शरीरातील ज्यावेळी 21 हाडं एकाच वेळी मोडतील त्यावेळेस त्याला 45 डेल इतक्या वेदना होतात. ऐकताय ना सगळे? माणसाच्या शरीरातील 21 हाडं एकाच वेळी मोडल्यानंतर त्याला ज्या वेदना होतात त्या वेदना 45 डेल इतक्या आहेत. पण एका आईला लेकराला जन्म देत असताना जवळजवळ 53 डेल इतक्या वेदना होतात. म्हणजे 21 हाडं मोडतात त्याही पेक्षा जास्त वेदना त्या आईला लेकराला जन्म देताना होतात. पण तरी सुद्धा त्या लेकराला जन्म दिल्यानंतर काही वेळातच ते लेकरू तिच्या जवळ आणून दिलं जातं आणि त्या लेकराला ती पोटाशी धरते आणि तुकोबराया म्हणतात त्या लेकराला जवळ घेतलं की जवळी घेता शिन गेला. ती सगळे दुःख विसरते आणि फक्त आपल्या लेकराकडे पाहते. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात आणि त्या आईच्या वेदना कुठल्या कुठे निघून जातात. असे एक ना अनेक दृष्टांत मी सांगू शकतो पण वेळेअभावी मला थोडस पुढे जावं लागते. असं मातेचं मातृत्व आपण सांगतो
पण त्या मातृत्वात महाराज एक दोष आहे. तो दोष मी नाही सांगितला, तो दोष तुकोबरायांनी शोधलाय. बघा, तुमची माफी मागतो सगळ्याची. मातृत्वात एक दोष आहे, तो तुकोबराय सांगतात. मी का बोललो? देवाच्या देवत्वापेक्षा, मातेच्या मातृत्वापेक्षा संताचं संतत्व श्रेष्ठ आहे. का बोललो? तर याला तुकोबरायांचा गाथा प्रमाण आहे. काय तुकोबरायांनी दोष शोधला तो सांगतो तुम्हाला. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, लेकरांना सुट्टी लागली. सुट्टी लागल्यानंतर ते घरात खूप त्रास देतात. मग आईला कुठलंच काम सुचू देत नाही. मग ती आई काय म्हणते? जा त्या झाडाखाली खेळा. म्हणतात का नाही तुम्ही? वैताग दिल्यानंतर म्हणतात जा त्या झाडाखाली सगळी खेळायला. मग आपलं लेकरू खेळायला जातं, इतरांची लेकरं तिथं खेळायला येतात आणि 6-7 जणांची तिथं टीम तयार होते आणि ती सगळी लेकरं झाडाखाली खेळतात आणि आई शांततेत तिचं घरातलं काम चालू करते. आता पुढे ऐका. हे काम चालू झाल्यानंतर बराच वेळ जातो, बरीचशी कामं आटोपतात आणि ती आई विचार करते याला झाडाखाली खेळायला लावले, नीटनीटकं खेळताय का तेवढं बघती तरी एकदा. मग ती दारातून डोकवते आणि त्या लेकराकडे बघते आणि तिला जे चित्र दिसतं, सगळी लेकरं झाडाखाली न खेळता सगळी उन्हात खेळताना तिला दिसतात. आता दिसल्यानंतर ती आई नेमकं कुणाला हाक मारत असेल हो? तुमचं काय मत आहे? बोला, तुम्ही काय बोलला? ती कुणाला हाक मारत? स्वतःच्या बाळा. ती हाक मारते पेंट्या. ते तिचं लेकरू बघतं, गळे माझ्या आईने मला बघितलं. ती आईकडे बघतं, काय ग? काय नाही. अरे किती ऊन आहे, सावलीत जा. आता त्याला माहित आहे मी जर सावलीत गेलो तर हे माझे 5-6 मित्र सावलीत येणार नाही आणि मी सावलीत जाऊन एकटा खेळू शकत नाही. मग त्या आईला तिथून काय म्हणतं, आई खेळू दे ना ग, बघ ना बाकी सगळे पण उन्हात खेळतायत. त्यानंतर तुम्ही सगळ्या आई आहे, आई काय म्हणते हो? आता तुम्ही उत्तर द्यायचं. त्यानंतर आई काय म्हणते त्या पोराला? नाही तुम्ही सांगणार, मी निम्म सांगतो, तुम्ही निम्म सांगा. ती आई म्हणते पोराला, त्या बाकीच्याला उन्हात तू पहिला सावलीत. जे मी मधलं मोकळं सोडलं ते जसं तुम्ही म्हणत होता तसं माझ्या मनात नव्हतं. ती आई म्हणते बाकीच्याला उन्हात खेळू दे, तू पहिला सावलीत जा. मी चांगलं बोलणार आहे हो, मी असं मुरुदी कसं म्हणेन महाराज? नाही ना, कारण आवडत नाही तो शब्द. ज्ञानोबराय बोलले ना, हा मरा बोलना साहती. एखाद्याला मर म्हटल्यावर सण होतं का हो? नाही होत. ज्ञानोबरायची भाषा, मी तसा कसा म्हणेन? असं आईचं मत आहे. त्या सगळ्याला उन्हात राहू दे, तू पहिला सावलीत जा. तुकोबराय बोलले, आपुलियाचा कळवळा अनेक बाळावरी नोही. मी सांगत नाही, तुमच्या स्वभावातला दोष तुकोबरायांनी शोधलाय. मग तुम्ही असं का नाही म्हटलं हो? सगळ्यांनी सावलीत जा. तुमचं काम होतं का नाही म्हणणं? तुम्ही काय म्हटला? तुमच्याच लेकराला फक्त तुम्ही सावलीत जा म्हटला. हे मातेच्या मातृत्वातला छोटासा दोष आहे. आता याचे पुढे अजून सांगतो महाराज, अजून दोष आहे. तुम्ही लेकराला सांभाळता, मोठं करता, संस्कार देता, त्याच्या पायावरती उभा करता, पण तरी सुद्धा तुमची त्याच्याकडून एक अपेक्षा आहे. एक अपेक्षा आहे. तुकोबराय बोलले का, माय बाप सांभाळती, लोभा कारणे पाळीती. आई वडील सांभाळतात पण लोभामुळे सांभाळतात. आता इकडं तेच तुकाराम महाराज म्हणतात, आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. कुठलाच लाभ मनात न ठेवता जे सांभाळतात त्याचं नाव आई वडील आहे. आणि इकडं तेच तुकाराम महाराज म्हणतात, लोभा कारणे पाळीती. बरोबर आहे ना? मग त्यांचा नेमका लोभ कोणता आहे? अगदी छोटा आहे. कुठल्याच आई वडिलाला वाटत नाही की माझ्या लेकरानं खूप कमवावं आणि त्याचा पगार मला आणून द्यावं. कुणाला वाटतं का हो? नाहीच ना. पण त्या आई वडिलाला जे वाटतं ते खूप महत्वाचं आहे. त्यांना काय वाटतं की यानं किमान म्हातारपणाला आम्हाला सांभाळावं, एवढा त्यांच्या मनामध्ये स्वार्थ आहे. पण आता मला सांगा, हे देवाचं देवत्व झालं, मातेचं मातृत्व झालं, आता संताचं संतत्व आहे. बघा, आईच्या डोळ्या देखत, चित्र डोळ्यासमोर आणायचं बरं का, नुसतं ऐकायचं नाही. आईच्या डोळ्या देखत जर तिच्या लेकराच्या बोटाला ठेच लागली
आणि पायाच्या बोटाचा नख उलटा झाला आणि ते बोट रक्तबंबाळ झालं, तर त्या आईला काय वाटतं? आपोआप त्या आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या आईचं अंतःकरण तिळतिळ त्या लेकराच्या ठेच लागली म्हणून तुटतं. बरोबर आहे का? तुटलं पाहिजे, हरकत नाही. तो तिच्या काळजाचा तुकडा आहे, तिनं 9 महिने 9 दिवस त्याला पोटात सांभाळलेला आहे, त्याच्यावरती तिचं प्रेम आहे. त्या लेकरासाठी आईनं तिळतिळ तुटलं पाहिजे. ह्या मताचा मी आहे. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, संतांचा तुमचा आमचा संबंध काय? का संत तुमच्या आमच्या करता तिळतिळ तुटतात? काय संबंध आहे? नितीन महाराज, काय संताचा आपला संबंध आहे? काहीच नाही ना. पण तरी सुद्धा कळवळा 2 ठिकाणी आहे. एक आईच्या ठिकाणी आहे आणि एक संताच्या ठिकाणी आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. पण संताचा कळवळा हा आईपेक्षा निस्वार्थ आहे, आईपेक्षा सुद्धा निस्वार्थ आहे. म्हणून देवाच्या देवत्वापेक्षा संताचं संतत्व मोठं आहे. मातेच्या मातृत्वापेक्षा संताचं संतत्व मोठं आहे. आणि म्हणून या कुटुंबाचं हे मातृत्व एक तर मातृत्व पण आहे आणि संतत्व पण आहे. दोन्ही पदानं यांचं कौतुक करावं लागेल. का? स्वतः केलं आणि कुटुंबातल्या इतरांना सुद्धा भक्ती करायला भाग पाडलं. यालाच मातृत्वाला जोडलेलं संतत्व म्हणतात. पण खऱ्या अर्थानं मातृत्व हे संतत्वापेक्षा थोडं कमकुवत आहे. थोडं बरं का, कमकुवत नाहीच आहे, पण संतत्वा पुढं थोडं कमकुवत आहे. जर तुलनाच करायची म्हटलं तर संतत्व जरी श्रेष्ठ असलं तरी ज्ञानोबा बोलतात, आपल्याला हे शरीरच आई वडिलाच्या सेवेकरता दिलंय. ज्ञानोबारायाची ओवी सांगतो. ज्ञानोबाराय बोलले, सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे तया सेवेची किर शरीरे लोन कीजे. हे शरीर आई वडिलाच्या सेवेकरता दिलं आणि म्हणून लोन कीजे हा शब्द महाराज कळत नाही लोकांना. लोन कीजे म्हणजे या शरीरानं आई वडिलाच्या चरणावरती निंब लोन करायचं. तुकोबाराय सोप्या भाषेत बोलले, तुका म्हणे काया करीन कुरवंडी आणि ओवाळुनी सांडी मस्तक. हे कुठं? त्या आई वडिलांच्या चरणावरती. म्हणजे त्या आई वडिलांची हयातीत आपल्या जीवनात सेवा घडणं हे त्या ठिकाणी मातेचं मातृत्व, देवाचं देवत्व आणि संताचं संतत्व सांगत असताना आई वडिलांची सेवा, देवाच्या ऋणातून उपकारातून उतराई होणं आणि संतांची सेवा करणं हे आपल्या जीवनातलं आद्य कर्तव्य. आणि म्हणून श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या मातेचं मातृत्व असं आहे, तिला कितीही दुःख झालं तरी सुद्धा ज्यावेळी ती लेकराला जवळ घेते, जवळी घेता शिन गेला, तिच्या जीवनातलं दुःख नाहीसं होतं. आणि असा त्या आईचा स्वभाव आहे. त्या आईच्या चित्तामध्ये सदैव लेकराची चिंता असते. हे जगद्गुरु तुकोबारायाने अभंगाच्या पहिल्या चरणात
चित्तामध्ये सदैव लेकराची चिंता असते. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला. तुकोबराय म्हणतात त्या आईच्या चित्तात सदैव लेकराची चिंता असते. ती आई काय करते, लेकरानं तिच्यापासून दूर जाऊ नये म्हणून दावी प्रेम बाती आणि अंगावर चढते देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला. एक शेवटचं टोकाचं वाक्य बोलू का महाराज. त्या आईच्या चित्तात लेकराची चिंता कुठपर्यंत असते याचं उत्तर आहे का कुणाकडे, कुठपर्यंत असते याचं उत्तर सांगतो तुम्हाला. एकदा का त्या आईच्या चित्तामध्ये एकदा का त्या आईच्या चित्तामध्ये ते लेकरू बसलं की त्या आईच्या चित्तातून ते लेकरू त्या आईचा देह पडेपर्यंत निघत नाही. टोकाचं उत्तर आहे. त्या आईचा देह ज्या वेळी पडेल त्याच वेळी त्या आईच्या चित्तातून त्या लेकराची चिंता संपते. तो शेवटच्या श्वासापर्यंत. मग त्या आईचं वय किती आहे आणि लेकराचं वय किती आहे याला महत्व नाही आहे. आई वृद्ध जरी असली, त्या आईला नातवंड परतवंड जरी आली असली तरी सुद्धा ती चिंता करते स्वतःच्या लेकराची. मग त्या लेकराचं वय किती आणि आईचं वय किती याला अजिबात महत्व नाही. म्हणून तुकोबाराय बोलले मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला. पुढे सांगितलं दावी प्रेम भाते आणि अंगावर चढते देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला. आणि ही तीनही चरण मातृत्व सांगत असताना संतत्वाला जोडली. जसं आईच्या चित्तात लेकराची चिंता असते तसं संतांच्या चित्तामध्ये तुमची आमची चिंता असते. जसं संत ज्यावेळी आई आपल्या लेकराला जवळ घेते त्यावेळी आईला त्या वेदना नाहीशा होतात. तसं संत दीनजनांचं दुःख ज्यावेळी स्वतः जवळ घेतात त्यावेळी संतांना खऱ्या अर्थानं आनंद होतो की आपण यांना सन्मार्गाला लावलं. आणि ते संत आपल्याकडं आपण आकर्षित व्हावं याच्याकरिता ते संत आपल्याला काही प्रेम भातुके दाखवतात. मग आपल्याला ते उपदेश करतात, टाळी वाजवा, भजन करा, वारीला चला, अशा अनेक प्रेम भातुकानं ते संत आपल्याला जवळ येण्याचा प्रयत्न करतात. आणि ते संत देवापर्यंत पोचण्याकरता एक सुंदर असा आपल्याला मार्ग सांगतात. तो मार्ग म्हणजे अगदी सोपा आणि सुलभ आहे. तो मार्ग कोणता तर त्या भगवान परमात्म्याच्या नावाचं भजन. आणि ते एकदा सगळ्यांनी भजन करायचं ही सगळ्यांना विनंती. सगळ्यांनी टाळी वाजवा. विठोबा रखुमाई मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला. तिसऱ्या चरणाचा भावार्थ सांगितला. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात मी काय करतो अशा आईसारख्या स्वभावाच्या संतांच्या चरणावरती मी काय करतो तर आनंदानं खेळतो, लाडात कोडानं त्यांच्या चरणाशी झोमतो. तुकोबाराय म्हणतात तुका संता पुढे तुका संता पुढे तुका संता पुढे Yeah.
विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. तुकोबराय शेवटच्या चरणात बोलले, तुका संता पुढे पायी झोंबे लाडे पुढे. अशा मातृत्वासारखं संतत्व तुकोबराय सांगतात आणि ते संतत्व खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे. आणि त्या संतांच्या पायावरती मी काय करतो, तुकोबराय म्हणतात पायी झोंबे लाडे पुढे यथामती यथा अवकाश. या अभंगाचा भावार्थ श्री भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबत असताना एकदा आपल्याला ज्या संतांनी जगण्याचा राजमार्ग दाखवला त्या संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम यथामती यथा अवकाश. श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती आपण हे विस्तृत चिंतन मांडलेलं आहे. बरोबर 12 वाजले 2 मिनिटात नामोल्लेख आणि आभार मानतो आणि 2च मिनिटात फुलं टाकू. 12:05 आरती संपवतो. अगदी फक्त 2 मिनिटं लक्ष द्या, 2च मिनिटं लक्ष द्या. या निमित्तानं आपण खऱ्या अर्थाने इथं जमलेलो आहे. ज्यांनी गळ्यात तुळशीची माळ घातली, आळंदी पंढरीची वारी केली, अशा या कुटुंबातील ज्येष्ठ मातृतुल्य स्थान श्रीमती कैलासवासी चतुराबाई तुकाराम दरेकर या आईंचं हे पहिलं श्राद्ध कर्म आहे. आणि त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना एक आगळा वेगळा आदर्श आपल्यासाठी घालून दिला आणि त्या आईंच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. थांबत असताना त्या आईंच्या पोटी असणारी मुलं, त्यामध्ये श्री बाळकृष्ण दादा असतील, श्री प्रकाश दादा असतील, त्याचबरोबर श्री अरविंद भाऊ आहेत आणि एक मुलगा त्यांना देवाज्ञा झाली त्यामध्ये श्री कैलासवासी नंदकुमार असतील, त्यांचा मुलगा योगेश दादा असेल, या 4ही मुलांची कुटुंब असतील, त्या सगळे एकत्र आलेल्या हरिकथेचं आयोजन केलं. त्याबद्दल या कुटुंबाला मी धन्यता देतो. थांबत असताना या कथेप्रसंगी मला माऊली महाराज जाधव यांनी गोड मृदंगाची साथ केली. आपल्या भजनी मंडळातील आमच्या मावशी असतील, करावागसगावचे हरिभक्तीपरायण करण महाराज बनकर आहे, आमच्या शिरसने गावचे रामायणाचार्य कीर्तनकार नितीन महाराज काशीद असतील, आपल्या मुढाळे गावचे श्री सोपानदेव दिंडी सोहळ्यातील आपल्या मुढाळ्याची मुरुडेश्वर नावाची जी दिंडी आहे त्या दिंडीचे चालक आदरणीय नितीन महाराज तेही कीर्तन करतात. रवी महाराज असतील, करावागसगावचे आमचे ज्येष्ठ असणारे आदरणीय कांतीलाल महाराज कोमणे आहेत, तेही कीर्तनकार आहेत. आदरणीय आपल्या मळ्यातील बालगुडे महाराज असतील, आदरणीय पाहुणे आहेत, त्यांचं नाव माहीत नाही मला, साळुंके महाराज असतील, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. गोड अशी ज्यांची सिस्टम आहे जय भवानी साऊंड सर्व्हिस, आमचे नंदकुमार भाऊ गायपत्रे असतील, त्यांचा आभार मानतो. या कुटुंबानं आपल्या सगळ्याला आमंत्रित केलं. या आईंचं जाणं झालं. ही 4ही कुटुंब आईच्या प्रेमाविनं पुरती झाली. पण आज सगळ्यांनी आपण त्यांच्या पाठीवरती हात ठेवला आणि सहानुभूतीपूर्वक त्यांना हे दर्शवून दिलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जरी तुमच्या पाठीवरून आई नावाचं छत्र हरपलं असलं तरी तुमच्या सुखाच्या दुःखाच्या कार्यात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ही सहानुभूती दाखवण्याकरता आपण सगळे पाहुणे, मित्रपरिवार, हितचिंतक, आप्तेष्ट गोळा झाला. म्हणून आपलंही या ठिकाणी आभार मानतो. आणि विराम देत असताना विनयाची सेवा केली त्या दरम्यान आमचे अण्णा असतील, अण्णांचं या ठिकाणी आभार मानतो आणि सेवेला विराम देतो. ही सेवा माझ्यापर्यंत येत असताना या आजींचे नातू आमचे परमस्नेही श्री संतोषराव त्यांनी मायाशी पाठपुरावा केला. तिथपर्यंत आलो. अगदीच या कुटुंबातील संतोष महाराजांचे म्हणजे सगळे संतोष भाऊंचे हे सगळे चुलते वगैरे असतील. अगदी व्यक्तिशः माझा कोणाशी बोलण्याचा जास्त संपर्क आला नाही आहे, पण या कथेच्या माध्यमातून अगोदरही 1-2 वेळा मी इथं कथा केलेली आहे आणि त्या निमित्ताने या कुटुंबाशी संबंध येतो. अगदी जवळचं हाताच्या अंतरावरचंही नातं आहे इथं शेती असल्या कारणानं. त्यामुळं या लोकांच्या बरोबर खरं तर राहण्याचा योग येत असतो. आणि अशा आईंचंही श्राद्ध कर्म मायासारख्याच्या वाट्याला या कुटुंबाने दिलं. या आईंचा परमार्थ कसा केला ते सांगण्याची अगदी छोटीशी संधी मला प्राप्त झाली. म्हणून माझ्याही संचिताला मी धन्यता देतो आणि त्या आईंचे आशीर्वाद या कुटुंबावरती, या परिसरावरती पडावेत आणि आपणही त्या न्यायानं परमार्थ करावा ही सगळ्यांच्या चरणावरती सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. घरातली 3ही मुलं, नातवंड, सुना
सगळ्यांनी फोटोच्या जवळ यायचंय आणि बाकी सगळ्यांनी उठून उभा राहायचंय. हातात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल जय जय